नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बीड उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटी पदे जे आहेत ते भरण्यात येणार आहेत. याच्यामध्ये बीड, गेवराई व शिरूर कासार याचा समावेश आहे. इतरही PDF आलेला आहे ज्याच्यामध्ये अंबाजोगाई आणि इतर वेगवेगळ्या तालुक्यांची सुद्धा नावे देण्यात आलेली आहेत. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ किंवा आय बटनमधले व्हिडिओ चेक करा. हे सध्या बीड उपविभागातील जे रिक्त पदे आहेत त्याबद्दलचं हे PDF आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहे याच्यासाठी अर्ज करू शकता. याची जी आर्टिकल लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते वाचून तुम्ही ते PDF सुद्धा मिळवू शकता आणि फॉर्म भरू शकता. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज जे आहे ते 19 तारखेपासून स्टार्ट झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची जी अंतिम मुदत असेल ती 30 तारखेपर्यंत असणार आहे. म्हणजे 19 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाची छाननी करणे आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र कधी देण्यात येणार आहे तर ते 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान. लेखी परीक्षा असणार आहे 22 फेब्रुवारीला. उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की येणार आहे 22 तारखेलाच फेब्रुवारीमध्ये. लेखी परीक्षेचा निकाल घोषित 24 तारखेला होईल. मुलाखतीस पात्र जी यादी असेल ती 24 तारखेलाच देण्यात येईल आणि मुलाखतीचा दिनांक जो असेल तो 25 तारीख ते 28 तारीख असणार आहे फेब्रुवारीमध्ये. तसेच अंतिम निकाल जो आहे तो 2 मार्चला होईल, म्हणजे 2 मार्चला दिला जाईल. आता याच्यासाठी फी काय आहे तर बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि आरक्षित म्हणजेच आर्थिक दुर्बल जे घटक आहेत त्या प्रवर्गासाठी 800 रुपये फी आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे आहे यासाठी फी भरू शकता. आता बघा, वरील दिनांकामध्ये बदल होऊ शकतात. ते जर झाले काही अपडेट्स झाले तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. आता याचा अर्ज कसा करू शकता तर ऑनलाईन तुम्हाला जायचं आहे यांच्या वेबसाईटवर. तिथेच तुम्हाला जी पूर्ण अर्जाची प्रक्रिया आहे ती कंप्लीट करायची आहे आणि फी भरायची आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय तर बघा, 10वी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजेत. वयोमर्यादा जी आहे म्हणजे ती तुम्ही पूर्ण असणे गरजेचे आहे. 25 पेक्षा तुमचं कमी वय नसावे, 45 पेक्षा जास्त नसावे. याच्यामध्ये कोणतीही वयाची शिथिलता नाही आहे. तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे असाल, जसं की SC ST OBC किंवा ओपन प्रवर्ग, प्रत्येकांसाठी सेमच वयाची जी अट आहे ती समान आहे. याच्यामध्ये स्थानिक आणि कायम रहिवासी असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला पोलीस पाटलासाठी अर्ज करायचा आहे तर बीडमधल्या त्याचबरोबर गेवराई आणि शिरूर कासार यामध्ये तुमचं परमनंट तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय काय नमूद करायचं आहे तर तुमचा ईमेल, मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र वगैरे असं करून तुम्ही जे आहे यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुमची परीक्षा घेतली जाईल. जी लेखी परीक्षेबाबत मी बोललो होतो तर पोलीस पाटीलची जी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा 80 मार्काची असेल, तोंडी परीक्षा 20 मार्काची असेल, असे 100 गुण असतील. त्यामधून तुमचं सिलेक्शन केलं जाईल. याच्यामध्ये काय काय असतं तर बघा, खूप सोपी परीक्षा असते, 10वीच्या बेसिसवरच राहते. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित वगैरे या विषयांचा समावेश असतो. 80 गुणांची परीक्षा आहे. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा राहणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत आणि तुमचा 10वी पर्यंतचा जो बी अभ्यासक्रम असेल त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी या विषयांचा समावेश असणार आहे. लेखी परीक्षेत एकूण 80 पैकी 36 गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे 45% प्राप्त केले तर तुम्ही पास आउट आहात. पण तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी तुम्ही पास आउट होऊ शकतात, पण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. लेखी परीक्षेत मुलाखतीस तुम्ही पात्र ठरलेल्या उमेदवारांना जे आहे निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी मुलाखत परीक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. निवड व कार्यपद्धती, अटी शर्ती जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये रहिवासी असाल, शिरूर कासार, गेवराई इथे रहिवासी असाल, तुमची 10वी कंप्लीट झालेली असेल, तुमचं एज जर बसत असेल तर तुम्ही इझिली याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो, खूप सोपं आहे. याच्या रिगार्डिंग जेही प्रश्न असतील ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे PDF जे आहे ते डिटेलमध्ये रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲज वेल ॲज आपल्या ग्रुपवर लिंक दिलेली आहे, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप. तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे PDF सुद्धा रीड करू शकता. जे मी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यासाठी राहते किंवा सांगितली जात नाही ते तुम्ही सर्व स्वतः तुमच्या नजरेने रीड करू शकता, ज्याने तुम्हाला क्लिअरन्स अजून मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.